बोलणार नाही काही, पण महत्वाचं म्हणजे आज दोन्ही परीक्षण जे आपल्याला मिळालेले आहेत ते अतिशय उत्कृष्ट असे आहेत. शेखर कुलकर्णी तर माझ्या माहितीप्रमाणे मी बघतोय 1980 पासून याच्याशी निगडीत आहे. तो राजू मुळे थोडे वयाने लहान आहेत, पण माझ्या माहितीप्रमाणे 90 पासून ते निगडीत आहे, 82 पासून निगडीत आहे, म्हणजे शाळेत जीवनापासून आहे. तोच महत्वाचा मुद्दा असा आहे की विठ्ठल कामत यांची मुलाखत ऐकली. त्यांनी सांगितलं मी सकाळी उठल्यावर काय करतो, शाळेमध्ये एक तासभर जातो आणि मग तिथून गायब करतो. मी सुद्धा आमच्या 5 स्कूल्स आहे आणि आता वर्षाला आम्ही बालकुमार साहित्य सबल घ्यायला सुरुवात केली आणि आमच्या तिन्ही शाळा बालनाट्याला पुण्यामध्ये जातात. बाकी कुठल्याही जिल्ह्यातल्या जात नाही. एक इंग्लिश स्कूल जात होती, तोही पवार आता पुण्याला गेला ती बंद झाली. आणि त्याहीपेक्षा ग्रंथ महोत्सवामध्ये सुद्धा दरवर्षी आपण कथाकथन मी वाचलेलं पुस्तक त्या स्पर्धा घेतो. पण ही आता कल्पना आल्यामुळे ह्याही 3 स्पर्धा आपण नक्की वाढवूया. पण मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, आपण एका बाजूने म्हणतो की मराठी भाषा टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, तर आपण प्रत्येकाने मराठी शाळा एक जर घेतली आणि तिथं हे जर राबवलं, तुमचं पण त्याच्यामध्ये जी गती मिळेल. आणि महत्वाचं म्हणजे ही मुलं सगळी वर येतील. म्हणजे आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त नाटकामध्ये, एकांकामध्ये, नाट्यवाचनामध्ये, अभिनयामध्ये मुलं मुली कुठली जास्त पुढे जात असतील तर मराठी शाळेत जातात. आणि जी कुठली त्यातली आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गातली जी मुलं आहेत ती पुढे जातात. तेव्हा आपण तोही एक प्रयत्न या माध्यमातून करावा आणि मला असं वाटतं की ते केलं तर ह्याचं यश जे आहे ते आणखी पुढे जाईल. मी आजच बघितलं दुपारी की आपल्या अभिनय त्याच्यामध्ये इंग्लिश मिडियमचा मुलगी दुसरी आहे वाईकरांच्याकडं जी क्लासला, आणि मी बघितलं की सगळीकडे आता इंग्लिश मिडियमची मुलं विशेषतः याच स्पर्धांमध्ये भाग घेतायत दिसत आहेत. आणि त्याहीपेक्षा या स्पर्धा त्या विद्यार्थ्यांच्यासाठी असेल, आपल्यासाठी असतील, ते व्यक्तिमत्वासाठी अतिशय महत्वाचे आहेत. तेव्हा त्यांनी पुढे नाटकात काम करू दे नाही करू दे, परंतु हे फार महत्वाचं आहे. आजच्या स्पर्धा अतिशय उत्तम झाल्या आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांचे धन्यवाद. सातारमध्ये एक चांगलं वातावरण आहे, मध्ये थोडंसं कमी झाले, पण ते आपण या शाळाच्या माध्यमातून आपलं चांगलं वाढू शकतं. आताच मला कल्याण राक्षेंनी शाळांच्या स्पर्धा घेतल्या होत्या. विशेषतः बाबा हा वेगवेगळ्या सिरियलमध्ये सिरियल्स लिहितोय, त्या माध्यमातून मुलं जात आहेत. तर त्याच्याकडे म्हणजे सातारमध्ये बरेच अशी मंडळी आहेत. सचिन मोठे कसं नाव झालं तो सातारचं आहे, दीक्षित आहे, बाबा आहे, अशी बरीच मंडळी आहेत. त्या सगळ्यांना आता संतोष पाटील मागून असलेले आहेत. ही सगळी मंडळी जी आहे त्याचा उपयोग आपण सुद्धा करून घेतला पाहिजे, आपल्या शाळेत बोलवलं पाहिजे. तरी आम्ही एक नवीन प्रयोग केला आणि आम्हाला अतिशय आनंद वाटला की आपल्या शाळेमध्ये पाहुणे आम्ही बोलवतच नाही. माझी विद्यार्थी बोलवतो जे असे वर आले, गरिबीतून आले किंवा गरीब असू नसू दे, पण त्यांनी काही प्रगती केलेली आहे. आणि मुलींनी बघितलं की वक्त्यांपेक्षा त्यांचं भाषण ते ऐकतात, लगेच गप होतात, त्यांना वाटतं आपल्याच आहे. तर ह्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून व्हाव्यात. विशेषतः संदीप पाटील त्यांचे सगळा ग्रुप म्हणजे प्रशांत दाबलेपासून सगळे त्यांनी हा जो एक चांगला प्रयोग केला. आणि 2-3 वर्ष नाट्य सगळं झालंच नव्हतं. जे 100 जावं झालं, जे काही शासनाचे पैसे येणार, मला असं वाटतं की प्रत्येक केंद्राला 2-2 लाख रुपये तरी खर्च होणार असतील. 22 केंद्र आहे, परंतु त्यांनी त्या 2 कोटीतला मोठा भाग हा या सगळ्या महाराष्ट्रातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खर्च केलेला आहे. आणि त्यांनी चांगलं केलंय. त्यापेक्षा नंबर येऊ न येऊ हे सर्टिफिकेट महत्वाचं आहे. प्रत्येकाला हे सर्टिफिकेट ऊर्जा देत राहील. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मी सांगेन, आमच्या शाळेमध्ये आपण कधीही या, कोणतेही प्रयोग करा, आमच्या 5ही शाळा तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतील आणि तुम्हाला आनंद देतील, एवढंच मी सांगतो. पुन्हा एकदा राजू मुळे, शेखर कुलकर्णी, त्याचबरोबर विशेषतः बाबा गेले मी बघतोय 15 अतिशय कष्ट करतो, म्हणजे सगळं तयार असेल सगळं त्याचं सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून सगळं केलेलं आहे. ते जोडून त्याला बाळू कदम आहेच. त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि शेवटला 2 मिनिटं आभार तुम्ही माना. तुम्ही बोला की 2 मिनिटं संदीप पाटील बोलतील. महत्वाचं सांग 1 मिनिट. मागच्या वेळेला सांगली आणि सातारा मतदारसंघ होता, त्यातनं निवडून आले होते. सातारा वेगळा झाला, त्याला आता राजेश कुंभारदेव म्हणून महाबळेश्वरमधनं निवडून आले.
बिनवरून निवडून आलेले आहेत, की आता सांगलीमधून पुन्हा निवडून आलेले आहेत आणि ते मोठं काम आहे. तिथं साहित्य परिषद आहे, शिक्षण संस्था आहे, जयंत पाटलांच्या जवळची आहे. म्हणजे तुम्हाला का सांगितलं, तुम्हाला उद्या काय वाटलं त्याचा सगळ्यांना उपयोग होऊ शकेल. म्हणजे मी एक अधीक्षक अभियंता होते तिकडचे, नागपूरकडचे, त्यांना सांगितलं पण त्याचं काम झालं. त्याला जळगावला बदली मिळाली. अतिशय नम्र, म्हणजे साध्या माणसाला कुठं जावं कळत नाही, अशा वेळेला अशी माणसं उपयोगी पडतात. त्यांच्या टाळ्या वाजल्या. 100व्या नाट्यसंमेलनानिमित्त सगळा हा महाराष्ट्रभर 22 केंद्रावरती नाट्य जागर उपक्रम सुरू आहे. प्रशांत दामलेंच्या नेतृत्वाखाली खरं तर आम्ही 60 जण नियामक मंडळ सदस्य काम करतोय आणि 2-3 वर्ष संमेलन झालं नाही 100. त्यामुळे हे संमेलन वेगळ्या प्रकारे करायचं असं सगळ्यांचं मत होतं. त्याप्रमाणे शासनाकडून 9 कोटी 43 लाख रुपये या संमेलनाला जाहीर झाले मदत म्हणून. त्या माध्यमातून आपण जसं संमेलन होतं त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हौशी रंगभूमी आहे, प्रायोगिक रंगभूमी आहे, नवीन कलाकार असतील, त्यांना कुठं तर प्रोत्साहन देण्याच्या हेतून हा उपक्रम खरं तर सुरू केला आणि 100व्या संमेलनाच्या निमित्तानं शेखर कुलकर्णी सर जसं म्हटलं की इथून पुढं कदाचित असं हा कन्सेप्ट कायम सुरू राहील. म्हणजे ह्यातूनच कालचं बीडला एक संमेलन झालं आपलं विभागीय, त्या संमेलनामध्येच दामले सरांनी सांगितलं आता हा प्रयोग आहे, पहिलं 100व्या संमेलनाच्या निमित्तानं हा प्रयोग आहे, पण अतिशय चांगलं नियोजनबद्ध मान्यवर माननीय संदीप पाटील साहेब, मुंबई मध्यवर्तीचे सदस्य आहेत, शिरीष चिटणीस सर, नाट्य परिषद शाखा साताराचे अध्यक्ष, या संपूर्ण स्पर्धा कार्यक्रमाचे समन्वयक बाबा आणि माझे सहकारी राजू मुळे सर आणि आपण सर्व उपस्थित स्पर्धक संघ. आज सकाळपासून 8 वाजल्यापासून चालू आहे स्पर्धा, हे माझ्या बोलण्यातनं सुद्धा जाणवत असेल की बरंच स्ट्रेच होणारं हे होतं आणि सकाळी त्या मानानं रिझल्ट थोडा सोपा होता, पण आत्ता मात्र थोडं कसबपणाला लागलेलं होतं. अर्थात कारण जेव्हा तुमच्यासमोर एक 7-8 ग्रुप चांगले करत असतात, मग त्यातले त्या संख्येप्रमाणे 2च वरती जाणार, पण मग किमान 3 जणांना उत्तेजनार्थ देऊन 5 लोकांचं तरी 5 संघांचं तरी कौतुक आपण करावं असा एक विचार झाला आणि पाटील सरांच्या मार्गदर्शनानुसार आपण 2 पहिला आणि दुसरा हे जे 2 उपांत्य फेरीला जाणार आहे आणि 3 उत्तेजनार्थ असे काय नंबर्स या ठिकाणी आता डिक्लेअर होतील. स्पर्धा अतिशय उत्तम झाली. खूप अनुभवी दिग्गज लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये अत्यंत आनंदानं सहभाग घेतला. आकाशवाणीचे बरेच कलावंत होते, कारण वाचिक अभिनयामध्ये त्यांची मास्टरी असते बऱ्याच वेळेला, कारण अनेक वर्षाचा अनुभव बऱ्याच वेळेला झालेला असतो, किंवा इतरही ऑडिओ मीडियममध्ये काम करणारे, तसेच नव्यानं शिकणारे आणि नाटकामध्ये कायम काम करणारे यांचा सुद्धा एक वेगळेपणा, वेगळा ठसा इथं सादरीकरण करताना सुद्धा निश्चितपणानं जाणवत होता. जे नव्यानं यामध्ये येणारे आहेत त्यांनी जर संपूर्ण स्पर्धा बघितलेली असेल तर त्यांना नक्की लक्षात आलेलं असेल की हे नंबर आता जे आपण म्हणतोय ते का दिलेले आहेत. एवढं पारदर्शक आहे सगळं, कारण हे सगळं तुमच्यासमोर घडलेलं आहे. जेव्हा नाट्यवाचन आपण घेतोय स्पर्धा, नाट्यछटेचं थोडक्यात मी 1-2 शब्दात सांगतो फक्त, की एकपात्री आणि नाट्यछटा याच्यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. ती रेषा समजून घेणं गरजेचं आहे, कारण आपण आयडियल नाट्यछटेमध्ये मानतो, अख्ख्या भारतभर मानलं जातं दिवाकरांच्या नाट्यछटा, त्या जरूर बघाव्यात, त्या सगळ्या यूट्यूबवर आहेत. म्हणजे आपल्याला कळू शकेल की नाट्यछटा म्हणजे नक्की काय सादरीकरण आपल्याला करावं लागतं. अर्थात आत्ताच्या नियमात या पुसटच्या रेषेमुळे सुद्धा नियम हा ठेवलेला आहे की जरी तो एकपात्री प्रमाणे झाला काही प्रमाणात तरी चालण्यासारखा आहे, परंतु थोडा पिंड वेगळा पडतो. एक पात्रीमध्ये अनेक भूमिका एक कलाकार करत असतो. नाट्यछटेमध्ये एक कलाकार हा रिस्पॉन्सेस देत असतो बाकीच्यांना, बाकीच्या भूमिका होत आहेत असं गृहीत धरून
त्याचे जे रिस्पॉन्सेस आहेत हे तसे आले तर तो काय नक्की बोलतोय हे समोरच्याला नक्की समजेल. आणि ही नाट्यछटेचे वेगळेपण आहे. म्हणजे स्वतःला घडवण्यासाठी नाट्यछटा खूप उपयुक्त आहे. कारण नाटक म्हणजे फक्त मी जे सादर करतोय ते बघणं असं होत नाही. इट इज अ टीम वर्क. माझ्या बरोबरीनं काम करणाऱ्या लोकांना मी कसे रिस्पॉन्सेस देतोय याच्यावरही नाटक चढत असतं. एकट्याची भूमिका चढून कधी नाटकाचा प्रयोग फार उत्तम होतो असं आपण म्हणू शकत नाही. नाट्य वाचनाच्या प्रसंगात जर बोलायचं झालं तर शब्द किती महत्वाचे असतात. शब्दांचं महत्व काय, शब्द किती प्रभावीपणे आपण समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतो, त्याच्यामध्ये भावभावना कशा, म्हणजे प्रत्येक शब्दाला काहीतरी भावना ही ओतली जाते आणि त्या भावनेतून जर ते शब्द व्यक्त केले गेले तर ते समोरच्यापर्यंत काळजापर्यंत पोहोचू शकतात. केवळ मी हसण्याचा अभिनय करणे, मी रडण्याचा अभिनय करणे, मी हाय पिचवर काहीतरी बोलणे किंवा मी फारच लो पिचवर काहीतरी बोलणे हा अभिनय होऊ शकत नाही परिपूर्ण. हे त्यातले काही कंगोरे असतील. पण परिपूर्ण अभिनय करत असताना या सगळ्याची सरमिसळ ही त्याच्यामधून व्यक्त झाली पाहिजे. आणि फक्त शब्दांचा आधार आहे तुम्हाला नाट्य वाचन करत असताना, बाकी काही नाही. मग त्या शब्दांमधून, कारण इतर वेळेला तुम्हाला काही कायिक अभिनय करता येऊ शकतो किंवा इतर अभिनयाचे प्रकार दाखवता येऊ शकतात, परंतु नाट्य वाचन करताना वाचिक अभिनयावरच जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. आणि मग त्या भावभावना प्रत्येक शब्दागणिक आपल्या आवाजातून या समोरच्यापर्यंत आपल्याला जर पोचवायचे असतील तर मोनोटोनस होऊन आपल्याला उपयोग होत नाही. बऱ्याच वेळेला अनेक अनुभवी लोकांचा अनुभव आपल्याला असा येतो बऱ्याच वेळेला की मोनोटोनस बोललं जातं, वाचायचं म्हणून वाचलं जातं आणि ते वाचन होतंय नुसतं हे जाणवतं, त्यात भावना नसतात. हे कुठं टाळता आलं तर बघितलं तर ते आणखीन छान होऊ शकेल. बरंच बोलण्यासारखं आहे. पुन्हा केव्हा तरी कोणत्या तरी प्रसंगात आपण बोलू शकतो. आता खूपच वेळ झालाय. तुम्ही अगदी हे झालेले आहात. आम्ही एक्झॉस्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यापूर्वी निकाल वाचन व्हावं. आज या ठिकाणी संदीप पाटील साहेब, चिटणीस साहेब आणि आमच्यापेक्षा जास्त कष्ट घेणारे बाबाच म्हणतो मी पण. तर हे सगळे आहेत. या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. मला फक्त मध्यवर्तीला काही सूचना एक दोन मला करावायचे वाटतात, तर तुम्ही जर आमच्या वतीने मांडल्या तर फार बरं होईल. एक, अनेक लोकांशी बोलल्यानंतर हे फक्त 100व्या संमेलनापुरतं संमेलन न राहता, म्हणजे या स्पर्धा न राहता दरवर्षी या स्पर्धा घ्याव्यात. अनेक कलाकारांची मागणी आहे आणि अगदी अग्रहक्कानं केलेली मागणी आहे. एक. दुसरं, या नाट्यवाचन मध्ये जर गट करता आले किमान 2, एक खुला गट आणि एक शालेय गट, एवढे जरी किमान करता आले तर शालेय विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. म्हणजे अगदी पुसट 1-2 मार्कांचे 2-3 मार्कांचे अंतर आहे. त्यामुळं आम्हाला आणखीन काही 2 सोडून आणखीन काही बक्षिसं काढावी लागली. पण यातले परफॉर्मन्स स्टेजवरती बघायला जास्त आवडतील मला. जर कोणी नुसतं वाचनापुरतं मर्यादित न ठेवता त्याचे जर का एकांकिका जर सादर केल्या तर जास्त मला आवडेल. एवढंच मी सांगतो या ठिकाणी. मी थांबतो. प्रत्येक ठिकाणी आता हा जानेवारी फेब्रुवारीचा जो महिना आहे, जानेवारी एंड आणि फेब्रुवारीचा, इकडे सगळ्या प्राथमिक फेरी सुरू आहे. म्हणजे सोलापूरला प्राथमिक फेरी एकांकिकेची आज झाली, उद्या आपल्या इथं होते, परवाच्या दिवशी सांगलीला होते, परत लगेच कोल्हापूर, रत्नागिरी, असं संपूर्ण ते परीक्षक फिरत आहेत. त्यामुळे या माध्यमातून या वर्षी ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या निश्चित पुढच्या वर्षी आपण दुरुस्त करायचा प्रयत्न करू. मगापासून मी दामले सरांशीच बोलतोय की नाट्यवाचन, आता सर म्हणले शेखर कुलकर्णी सर, की पुण्यानंतर आपल्याकडं सगळ्यात जास्त रिस्पॉन्स चांगला आहे सातारा केंद्रावरती. सांगली केंद्र, कोल्हापूर केंद्र, हे दोन्ही केंद्र एकत्र मिळून तिथं एकपात्री स्पर्धा, नाट्यवाचन स्पर्धा आणि बाकीच्या स्पर्धा अशा झाल्या. पण सातारा केंद्रावरती फक्त संगीत पद गायन स्पर्धा तेवढी आपण कोल्हापूरला जायला लागली. आपल्याकडे अगदी 4 स्पर्धक असल्यामुळं, त्यामुळे या केंद्रावरती जवळजवळ 20 कॉम्पिटिटर्सनी सहभाग नोंदवला. त्याच्यातले 17-18 ॲक्च्युली सादरीकरण झाले.
आणि बाकीच्या तर एकांकिकेमध्ये थोडंसं कमी आहे. पण हे सादरीकरण आपल्या नाट्यवाचनाचं पुण्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकमेव केंद्र आपलं आहे सातारा केंद्र. त्यामुळे ते आंबेडकरांना त्यासाठीच मगाशी कन्व्हिन्स करत होतो की याच्यातनं बाबा चांगले असतील तर 3 गेले तर चालतील का वरती. पण त्यांचं एक असतंय, एकदा विचार करून त्यांनी निर्णय घेतला की त्याच्यामध्ये शक्यतो बदल करत नाही. आणि ते त्यांनी चार्ट जो दिलाय परीक्षकांसाठी त्याच्यामध्येच त्यांनी क्रायटेरिया दिला. 9 असतील तर किती घ्यायचे, 9 ते 14 असतील, 14च्या पुढे असतील तर 2 घ्यायचे, 9 पैकी 10 असतील, 11 असतील तर एकच पाठवा म्हणून सांगितले ते. त्यामुळे ते म्हणले या त्रुटी ज्या आहेत त्या पुढच्या वर्षी आपण निश्चित दुरुस्त करू. त्यामुळं आपल्याला थोडंसं काही जे ह्याच्यामध्ये उत्तम, सर्वोत्तम आणि आलेत असे पहिले 2 जातील त्यांचं अभिनंदन. सगळ्या स्पर्धकांनी सहभाग घेतला त्यांचं खरं अभिनंदन. आणि उद्या एकांकिकाच्या स्पर्धेचा शेवटची आपली स्पर्धा आहे सातारा केंद्रावरची. उद्या सगळ्यांनी एकांकिका पाहायला या सकाळपासून खरं तर परीक्षकांची खरं तर हे परीक्षा असते कुठलीही स्पर्धा म्हटलं की, कारण त्याच्यातून एकदम चांगलं जे असतील कुठलेही सादरीकरण त्यांना वरती घालवायचं काम परीक्षकांकडे असतंय. नाट्यवाचन सकाळी खरं तर दुपारी सुरू करायचं होतं. मगाशी आता बाबा म्हणले की दुपारी जर सुरू केलं असतं रात्री 12च वाजले असते आज. त्यामुळं नाट्यवाचनाचं सकाळी सुरू केलं, त्याच्या अगोदर नाट्यछटा 8 वाजता सुरू केलं. हे सगळं नियोजन करण्यात बाबा शिंदे असतील, आपले बाळू कदम असतील आणि चिटणीस साहेब असतील सातारा शाखेचे अध्यक्ष, आणि अतिशय नियोजनबद्ध केलं. कुलकर्णी सर आणि मोळे सरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक मध्यवर्तीच्या वतीनं आभार मानतो. आजचे जे स्पर्धक विजयी ठरतील त्यांना उद्या प्रमाणपत्र आणि त्यांचे चेक जे एकांकिकेसाठी परीक्षेत येतील ते घेऊन येतील. प्रमाणपत्र आहेत, चेक उद्या मिळतील. त्यामुळे त्यांचा बक्षीस समारंभ उद्या परत त्या ठिकाणी होईल. परत एकदा मी या दोन्ही परीक्षकांचा आभार मानतो आणि बाबा शिंदेना सगळ्यात शेवटचा चांगला कार्यक्रम जो बोर्ड आहे तो निकाल जाहीर करायचा असं मी